नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे क्लास 12 बायोलॉजी चॅप्टर नंबर 1, ज्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. तर चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी आपण हे पाहूया की आपण यामध्ये कोणकोणते टॉपिक डिस्कस करणार आहे. फर्स्ट टॉपिक आहे आपला इंट्रोडक्शन अँड इम्पॉर्टन्स ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर रिप्रोडक्शन हे होणे का गरजेचे आहे हे आपल्याला या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचे कोणकोणते टाईप आहेत? दोन टाईप आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्या दोन्हीमधले डिफरन्सेस पण आपल्याला ह्या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. नेक्स्ट आहे व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन दोन टाईपने होतं, नॅचरली पण व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं आणि आर्टिफिशियल मेथडने पण व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन होत असतं. तर आर्टिफिशियल मेथड कोणकोणते आहेत आपल्याला ह्या पॉईंटमध्ये पाहायचं आहे, जसं की कटिंग, बडिंग, ग्राफ्टिंग, ह्या सगळ्या काय आहेत, आर्टिफिशियल मेथड आहेत. नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. फ्लावरिंग प्लांटमध्ये सेक्शुअल पद्धतीने रिप्रोडक्शन होत असतं. मग ते कशा टाईपने होतं, आणखी त्यांच्यामध्ये कोणकोणते इव्हेंट होतात? त्याच्यामध्ये 3 मेजर इव्हेंट होतात, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदर कोणत्या प्रोसेस होतात, नंतर फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर पोस्ट फर्टिलायझेशन होतं, म्हणजे फर्टिलायझेशन नंतर काय चेंजेस होतात, कोणत्या प्रोसेस होतात, त्याला आपण पोस्ट फर्टिलायझेशन म्हणतो. तर ह्या तिन्ही मेथड आपल्याला पाहिजे आहेत. मग आता प्री फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये मायक्रोस्पोरोजेनेसिस ही प्रोसेस होते, नंतर मेगास्पोरोजेनेसिस होतं. पॉलिनेशनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट, जे काही गॅमेटचं फॉर्मेशन होईल ते गॅमेट ट्रान्सफर केले जातात. मग ते कसे ट्रान्सफर होतात ते आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट आहे फर्टिलायझेशन, डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन ही एक युनिक मेथड आहे एंजियोस्पर्मिक प्लांटची, एक युनिक फीचर आहे त्यामधलं. मग हे फर्टिलायझेशन झाल्यावर नंतर काय होतं, त्याच्यानंतर तर त्यांच्यामध्ये काय होतं, सीडचं फॉर्मेशन होतं, फ्रूटचं फॉर्मेशन होतं, नंतर आणखी त्यांच्यापासून एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं. टाईप्स ऑफ एम्ब्रिओ कोणकोणते आहेत, पॉलिएम्ब्रिओ आणि ही प्रोसेस कशी होते, कशाला पॉलिएम्ब्रिओनी म्हणतो, हे सगळं आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे. तर चला मग आपण सुरुवात करूया रिप्रोडक्शनला. रिप्रोडक्शन म्हणजे काय, की एका जीवापासून नवीन जीव तयार करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन म्हणतो. री म्हणजे अगेन आणि फॉर्मेशन प्रोडक्शन म्हणजे फॉर्मेशन. कशाचा अगेन आणि अगेन फॉर्मेशन होत आहे, म्हणजे एका जीवापासून नवीन जीव तयार होत आहे, पुन्हा एका जीवापासून नवीन जीव तयार होत आहे, पुन्हा ते नवीन जीव तयार झाला, परत काही दिवसांनी त्या जीवापासून आणखी एक जीव तयार होत आहे. तर ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन म्हणतो. रिप्रोडक्शन ही प्रोसेस खूप गरजेची आहे, इसेन्शियल आहे. त्याच्यामुळे जे आपल्याला अवतीभोवती झाडे दिसतात, वेगवेगळे प्राणी वगैरे पाहायला मिळतात, वेगवेगळ्या स्पीसीजचे प्राणी पाहायला मिळतात, खूप सारी झाडे पाहायला मिळतात, एकसारखे झाडं पाहायला मिळतात. तर हे कशामुळे पॉसिबल झालं आहे, रिप्रोडक्शन या प्रोसेसमुळे झालेलं आहे. जर रिप्रोडक्शन झालंच नसतं तर हे पृथ्वीवर जितके काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते आपल्याला पाहायलाच मिळाले नसते. जी आपल्या लाईफची कंटिन्युटी आहे, जी स्पेसिसची कंटिन्युटी आहे, ही सगळी रिप्रोडक्शन या प्रोसेसमुळे मेंटेन केल्या जात आहे. जर एका जीवापासून दुसरा नवीन जीव तयार झालाच नसता तर आत्तापर्यंत ह्या ज्या स्पेसिस आहेत, हे जे काही ॲनिमल, झाडे, जितके काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतात ते आत्तापर्यंत नाहीसे झाले असते. पण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत आहे म्हणून ह्या सगळ्या स्पेसिसची लाईफ कंटिन्यू होत आहे, पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे ह्याच्यामुळे. आणखी वेगवेगळे व्हेरिएशन पाहायला मिळतात आपल्याला, इव्हॉल्वेशन होत आहे, चेंजेस होत आहेत वेगवेगळे. परत जे 2 जनरेशन आहेत त्या जनरेशनमधली लिंक पण रिप्रोडक्शन या प्रोसेसमुळे मेंटेन केले जात आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं, आपण एखादं छोटंसं सीड घेतलं, म्हणजे झाडाचं एखादं बी घेतलं आणि ते आपण सॉईलमध्ये लावलं, तर काही दिवसांनी आपल्याला त्याच्यापासून नवीन रोप तयार होताना दिसतं किंवा नवीन झाड येताना दिसतं. तर हे कशामुळे होत आहे, की त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन ही प्रोसेस झाली. किंवा एक्झाम्पल रोजचं, जर आपल्याला एखादं रोजचं झाड रोज प्लांट खूप आवडलं, आपल्याला वाटेल अरे वा किती छान रोज येतात ह्याला, तर आपण काय करतो, त्याचं स्टेम कट करतो. ते स्टेम कट करून आपण काय करतो, सॉईलमध्ये त्याला लावतो. मग काही दिवसांनी आपल्याला त्याला छोटे छोटे पानं येताना दिसतात, काही दिवसांनी त्याला फुलं वगैरे येताना दिसतात. तर हे कशामुळे पॉसिबल झालं, रिप्रोडक्शनमुळे. आणि हे जे जितके काही नवीन
प्लांट वगैरे तयार होतात किंवा जे नवीन ऑफस्प्रिंग प्रोजनी तयार होते ती सिमिलर कशी असते पॅरेंट प्लांट सारखी. जर आपण एखाद्या रोजचं स्टेम कट करून जर ते सॉइलमध्ये लावलं तर ते सेम टू सेम अगोदरचं जे रोज प्लांट आपण कट केलेले त्या प्लांट सारखं एक्झॅक्ट दिसत असतं. अशा पद्धतीने रिप्रोडक्शन ही प्रोसेस होत असते. त्याच्याच 2 टाईप आहेत रिप्रोडक्शनचे. दोन टाईप असतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जर पाहिलं गेलं तर एक्झाम्पल मनी प्लांट. आपण मनी प्लांटचं काय करतो, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असतात, फक्त एकच पॅरेंट असतात. त्यांच्यामध्ये फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्यूज होऊन किंवा 2 कम्पॅटेबल गॅमेटचं मिक्सिंग होऊन त्यांच्यापासून नवीन ऑफस्प्रिंग तयार होत नाही. ह्यांच्यामध्ये फक्त एक सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असतात, फक्त सिंगल. एका पॅरेंटपासूनच नवीन जीव तयार होत असतो. एक्झाम्पल आहे मनी प्लांट. मनी प्लांटचं आपण जर एखादं मनी प्लांटचं स्टेम कट केलं आणि आपण ते जर आपण वॉटरमध्ये लावलं तर काही दिवसाने तो वाढताना दिसतो मनी प्लांट. तर हे एका सिंगल प्लांटपासूनच ते नवीन प्लांट तयार झालेलं आहे. तर अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन. इथे कसल्याही पद्धतीचं मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेट येऊन तिथे फ्यूज होऊन त्यांच्यापासून ते मनी प्लांट तयार झालेलं नाही, त्या एका सिंगल पॅरेंटपासून तयार झालेले. म्हणून इथे नो गॅमेट इन्व्हॉल्व दाखवलेले. आणि जे काही नवीन प्लांट तयार झाले ते एक्झॅक्ट त्याच्या पॅरेंट प्लांट सारखं दिसतं. मग अशा एक्झॅक्ट जेनेटिकली आयडेंटिकल असणाऱ्या इंडिव्हिज्युअलला काय म्हणतात, क्लोन म्हणतात. तर हे क्लोन आपल्याला कोणत्या प्रोसेसमध्ये पाहायला मिळतात, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन या प्रोसेसमध्ये पाहायला मिळतात. आणि ही जी असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ही खूप फास्ट होत असते प्रोसेस ॲज कम्पेअर टू सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं की 2 पॅरेंट ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. कोणकोणते, मेल पॅरेंट एक आणि फिमेल पॅरेंट. मग मेल पॅरेंटकडून मेल गॅमेट येतात, फिमेल पॅरेंटकडून फिमेल गॅमेट येतात. मग ते मेल आणि फिमेल गॅमेट काही कालांतराने काय होतात, एकमेकांसोबत फ्यूज होतात. फ्यूज होऊन त्यांच्यापासून झायगोट तयार होतो. झायगोट परत मग झायगोटमध्ये सेल डिव्हिजन वगैरे होतात. मग त्याच्यापासून एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं. एम्ब्रिओचं फॉर्मेशन वगैरे होतं. मग त्यांच्यामध्ये नवीन इंडिव्हिज्युअल वगैरे तयार होतो. तर अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. मग यांच्यामध्ये ज्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यावेळेस आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळतात. व्हेरिएशन म्हणजे काय, तर डिफरन्सेस पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल एखादं जर हे फॉर एक्झाम्पल जर मेल पॅरेंट्स म्हणजे फादर जर टॉल असतील आणि मदर थोडीशी शॉर्ट असेल, म्हणजे हाईटनी शॉर्ट असेल, तर त्यांच्यापासून जे नवीन ऑफस्प्रिंग तयार झाला तो मे बी त्याची जी हाईट आहे ती मिडलला असेल. असे काही वेगवेगळे आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात ह्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. आणि ही प्रोसेस स्लोवर आहे ॲज कम्पेअर टू असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर आपल्याला नेक्स्ट आहे आपलं, आपण यामधले डिफरन्सेस पाहून घेऊ का कोणकोणते डिफरन्सेस आहेत असेक्शुअल आणि सेक्शुअलमध्ये. नंबर ऑफ पॅरेंट. असेक्शुअलमध्ये फक्त सिंगल पॅरेंट वन पॅरेंट इन्व्हॉल्व असतात. सेक्शुअलमध्ये 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असतात. कोणकोणते, मेल अँड फिमेल गॅमेट. प्रोसेस कोणती प्रोसेस होते, ही ते कसल्याही पद्धतीचं गॅमेटचं फॉर्मेशन होत नाही. का होत नाही, कारण फक्त सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असल्यामुळे गॅमेट फॉर्मेशन होत नाही. ज्यावेळेस 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असतात त्यावेळेसच गॅमेटचं फॉर्मेशन होतं. मग ह्या प्रोसेसमध्ये सेक्शुअलमध्ये 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असल्यामुळे गॅमेट फॉर्मेशन होतं. गॅमेटचं फॉर्मेशन झाल्याच्या नंतर ते फ्यूज पण होतात ना. मग फ्यूज होण्याच्याच प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हणतात. मग फर्टिलायझेशन ही प्रोसेस पण यामध्ये होते. नेक्स्ट आहे व्हेरिएशन ऑफ ऑफस्प्रिंग. जे ऑफस्प्रिंग जे इंडिव्हिज्युअल तयार होतात त्यांच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं व्हेरिएशन पाहायला मिळत नाही. का, कारण सिंगल पॅरेंटपासून तयार झालेले आहेत म्हणून एक्झॅक्ट सिंगल पॅरेंट सारखेच दिसतात. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, क्लोन. व्हेरिएशन, इथे आपल्याला व्हेरिएशन प्रेझेंट म्हणजे असेक्शुअलमध्ये 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असल्यामुळे त्या दोन्हीपासून एक नवीन पद्धतीचं व्हेरिएशन, एक डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. स्पीड. असेक्शुअल रिप्रोडक्शन हे एकदम फास्ट मेथड आहे आणि सिम्पल वेने होते. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन थोडं स्लो होतं अँड कॉम्प्लेक्स मेथड आहे. एक्झाम्पल पाहायला गेलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शनचं पोटॅटो, रोज, शुगर केन. सेक्शुअलमध्ये मँगो, पी, व्हीट. आता नेक्स्ट प्रोसेस पाहू आपण, असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असतात.
त्यामुळे जे काही ऑफस्प्रिंग तयार होतील ते कसे असणार आहे, जेनेटिकली आयडेंटिकल असणार आहे. आणि अशाच जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल आपण क्लोन म्हणतो. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तेच इथे डेफिनेशन सांगितलेली आहे त्याची. नेक्स्ट आहे टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रोडक्शन होतं, त्यांच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. त्याच मेथड असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कोणकोणत्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर फर्स्ट आहे बायनरी फ्युजन, बडिंग, फ्रॅगमेंटेशन, स्पोर फॉर्मेशन, कोनिडिया फॉर्मेशन, जेम्युल फॉर्मेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. हे सगळ्या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्याच मेथड आहेत. ह्या मेथड आपल्याला डिस्कस करायचे आहेत. बायनरी फ्युजन कसं होतं, एक्झाम्पल आहे अल्गीचं, क्लायमेडोमोनास अल्गी वगैरे. कॉमन इन युनिसेल्युलर अल्गीमध्ये असतं. तर युनिसेल्युलर अल्गीमध्ये कशा पद्धतीने बायनरी फ्युजन होतं हे आपण पाहू. एक सिंगल पॅरेंट सेल असते. त्या सिंगल पॅरेंट सेलमध्ये काय होत असतं, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. म्हणजे कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, तर न्यूक्लियसचं डिव्हिजन होत असतं. त्या प्रोसेसला आपण कॅरिओकायनेसिस म्हणतो. आणि ज्या सेल डिव्हिजनमध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं असे ह्याला आपण सायटोकायनेसिस म्हणतो. मग ज्या वेळेस कॅरिओकायनेसिस होतं, ह्या सेलमध्ये कॅरिओकायनेसिस होतं. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. एका सिंगल सेलपासून, एका सिंगल न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियस तयार झालेले दिसतात आपल्याला, 1 आणि 2. मग ह्यांच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल डीएनए प्रेझेंट असतो, ते डीएनए पण काय होत असतो, डुप्लिकेट होत असतो. सेल सायकलच्या वेळेस फेजमध्ये त्याचं जेनेटिक मटेरियल डुप्लिकेट होत असतं. तर डुप्लिकेट होतं, मग ह्या न्यूक्लियसमध्ये ते जातं. नंतर नेक्स्ट काय होतं, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, म्हणजे सायटोकायनेसिस होतं. सायटोप्लाझम पण ह्या दोन्ही सेलमध्ये डिवाइड केलं जातं इक्वली. मग ते डिवाइड झाल्याच्या नंतर सायटोकायनेसिस, कॅरिओकायनेसिस झाल्याच्या नंतर ह्या सेल एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागतात. ह्या डायग्राममध्ये आपल्याला सेपरेट होताना दिसतात. 2 डॉटर सेल तयार होतात. एका सिंगल पॅरेंट सेलपासून 2 न्यू डॉटर सेल तयार होतात. आणि ह्या डॉटर सेलला ज्या वेळेस फेवरेबल कंडिशन मिळेल, म्हणजे ज्या वेळेस त्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी जितकं टेम्परेचर, वॉटर वगैरे ज्याची काही गरज असेल, त्या जितक्या कंडिशन त्यांना मिळतील त्यावेळेस त्या काय होतील, एक सेपरेट इंडिव्हिज्युअल म्हणून ग्रो व्हायला लागतात. अशा पद्धतीने बायनरी फ्युजन होत असतं. नेक्स्ट आहे बडिंग. बडिंग हायड्रा, ईस्ट ह्या ऑर्गॅनिझममध्ये, ह्या फंजाईमध्ये वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. फाउंड इन हायड्रा अँड ईस्ट. थ्रू ईस्ट इज अ फंगस, इट इन्क्लुडेड असेक्शुअल मोड. मग हायड्रामध्ये, ईस्टमध्ये बडिंग थ्रू असेक्शुअल रिप्रोडक्शन ही मेथड होते. त्यांच्यामध्ये पण पाही ईस्ट सेल एकदम सिंगल असते. ज्यावेळेस ह्या ईस्ट सेलला फेवरेबल कंडिशन मिळते त्यावेळेस ह्याच्या एक्सटर्नल साईडला छोटीशी आउटग्रोथ येताना आपल्याला इथे दिसते. पाही अशी आउटग्रोथ येताना दिसते. त्या आउटग्रोथलाच आपण काय म्हणतो, बड म्हणतो. मग अशी न्यू बड तयार होते. परत मग काही आणखी न्यू बड तयार व्हायला लागतात एकावर एक एक, त्यालाच आपण चेन ऑफ बड म्हणतो. मग वॉटर थ्रू किंवा काही रिझनमुळे, अनफेवरेबल कंडिशनमुळे, अदर रिझनमुळे, एक्सिडेंटल रिझनमुळे हे एकमेकांपासून काय होतात, डिटॅच होतात. डिटॅच होऊन त्या जिथे कुठे पडतात, पडल्याच्या नंतर ज्यावेळेस परत त्यांना फेवरेबल कंडिशन मिळेल, हवं तितकं वॉटर मिळेल, टेम्परेचर मिळेल, त्यावेळेस त्या ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून सेपरेटली ग्रो व्हायला लागतात. अशा पद्धतीने बडिंग ही प्रोसेस होते. नेक्स्ट आहे फ्रॅगमेंटेशन. बाय एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. स्पायरोगायरा ही एक फिलामेंटस अल्गी आहे. हे स्पायरोगायराचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. हे जे स्पायरल शेपचं दिसतंय असं, त्याला क्लोरोप्लास्ट म्हणतात. डार्क ग्रीन कलरचं स्पायरल शेपमध्ये त्याला क्लोरोप्लास्ट म्हणतात. हे सेप्टम असतात आणि यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन किंवा काही वॉटर करंटमुळे झालं, कशामुळे, अदर रिझनमुळे झालं, हा स्पायरोगायरा काय होतो, ब्रेक होतो. आणि ज्यावेळेस हा ब्रेक होतो त्यावेळेस ह्याचे फ्रॅगमेंटमध्ये तो डिवाइड होतो. ह्याचे फ्रॅगमेंट पडतात, असे इथे पडताना दिसलेले फ्रॅगमेंट. आणि मग हे फ्रॅगमेंट पडल्याच्या नंतर ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेस हे प्रत्येक फ्रॅगमेंट सेपरेटली ग्रो व्हायला लागतो ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून. मग जितके फ्रॅगमेंट पडतील तितके त्याच्यापासून न्यू ऑर्गॅनिझम तयार होतात. अशा पद्धतीने फ्रॅगमेंटेशन हे होतं. स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन पहा आपल्याला
फंगाय मध्ये पाहायला मिळतं. रायझोपस आणि म्युकर हे एक्झाम्पल आहे त्याचं. हे जे रूट लाईक स्ट्रक्चर दिसतं त्याला हायपी म्हणतात. हे जे राऊंडेड स्ट्रक्चर आहे त्याला स्पोरेंजियम म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये हे स्पोर एनक्लोज असतात. ज्या वेळेस ही लेयर ब्रेक होईल, हे स्पोरेंजियम ब्रेक होतील, त्यावेळेस त्यांच्यामधून स्पोर हे बाहेर पडतात आणि ते स्प्रेड होतात. जिथे कुठे ते स्प्रेड होतात तिथे ते जाऊन पडतात आणि जर्मिनेट होतात इंटू अ न्यू प्लांटमध्ये. अशा पद्धतीने रायझोपसमध्ये, म्युकोरमध्ये स्पोर फॉर्मेशन होताना दिसतं. नेक्स्ट आहे कॉनिडिया फॉर्मेशन. कॉनिडिया फॉर्मेशन हे कॉनिडिओ 4 असतात. याच्या टिपला कॉनिडियम प्रेझेंट असतात. छोटे छोटे एकमेकांना अटॅच झालेले दिसतात. हे चेन ऑफ स्पोर असतात, तर आपण कॉनिडियम म्हणतो. आणि हे व्हिजिटेटिव्ह हायपी असते. तर ह्यांच्यामध्ये काय होतं, हे चेन ऑफ पोर असतात. मग काही वॉटर करंटमुळे झालं किंवा वॉटर थ्रू झालं, एअर थ्रू झालं, हे एकमेकांपासून काय होतात, डिटॅच होतात किंवा डिस्पर्स होतात. डिस्पर्स झाले तर ते जिथे कुठे जाऊन पडतात तिथे काय होतं, ते जर्मिनेट होतात ॲज अ न्यू मायसिलियम म्हणून किंवा ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून ते ग्रो होतात. अशा पद्धतीने कॉनिडियाचं फॉर्मेशन होतं. जेम्युल फॉर्मेशन. Parent organism produces a mass of cell archaeocytes surrounded by a tough protective covering. हे पहा, हे मास ऑफ सेल आहे, त्यालाच अर्चिओसाइट म्हणतो. आणि हे स्पिक्यूल लाईक इथे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. स्पिक्यूल म्हणजे स्पाइक लाईक स्ट्रक्चर, काट्यासारखं स्ट्रक्चर जे दिसतं त्याला आपण काय म्हणतो, स्पिक्यूल म्हणतो. आणि इथे पोर प्रेझेंट असतात, हे मायक्रोपाईल. तिथून एअरची, वॉटरची, ऑक्सिजनची वगैरे एंट्री होत असते आतमध्ये. ज्यावेळेस हे ब्रेक होईल, हे जेम्यूल, ह्या पूर्ण स्ट्रक्चरला जेम्यूल म्हणतात. ज्यावेळेस हे जेम्यूल ब्रेक होईल त्यावेळेस ह्या सेल ह्याच्यातून बाहेर पडतील आणि जिथे कुठे पडतील तिथे ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून त्या काय होतात, ग्रो होतात. अशा पद्धतीने जेम्यूल फॉर्मेशन होतं. व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये काय होतं, व्हिजिटेटिव्ह जे पार्ट असतात जसं की स्टेम, रूट, लीफ, त्याच्या थ्रू यांच्यामध्ये व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं. त्यांच्यापासून आपण न्यू प्लांट तयार करू शकतो. स्टेमपासून, रूटपासून, लीफपासून. एक्झाम्पल सांगितलेले आहेत की रूटपासून, स्वीट पोटॅटोमध्ये रूटपासून आपण न्यू प्लांट तयार करू शकतो. पोटॅटो जिंजरपासून, स्टेमपासून तयार करू शकतो. ब्रायोफायलममध्ये लीफपासून नवीन प्लांट तयार होतो. आपण जर घरात पाहिलं तर खूप दिवस जर बटाटे पडून राहिले, पोटॅटो पडून राहिले, तर त्याच्यावर आपल्याला छोटे छोटे कोंब येताना दिसतात. त्याला आपण ऐज म्हणतो, पोटॅटोचे ऐज म्हणतो वगैरे. तर तेवढं जर पोर्शन आपण कट करून ते जर सॉईलमध्ये प्लांट केला आणि त्याला पाणी वगैरे टाकलं तर काही दिवसांनी त्याला ल्यूज येताना दिसतात आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होताना दिसतात. अशा पद्धतीने व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं पोटॅटोमध्ये. त्याच पद्धतीने स्वीट पोटॅटोमध्ये रूट थ्रू होतं. रूट थ्रू व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं. ब्रायोफायलममध्ये लीफ थ्रू होतं. तर काही आर्टिफिशियल मेथड पण आहेत व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशनच्या. कोणकोणत्या आहेत, कटिंग, ग्राफ्टिंग, बडिंग, टिश्यू कल्चर, हे सगळे आर्टिफिशियल व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशनच्या मेथड आहेत. कटिंगमध्ये काय केलं जातं, एखादं प्लांट घेतलं जातं, फॉर एक्झाम्पल रोजचं आपण स्टेम घेतलं, म्हणजे रोज प्लांटचं आपण जर छोटंसं स्टेम कट केलं आणि ते स्टेम आपण जर सॉईलमध्ये ग्रो केलं, प्लांटेड केलं, तर काही दिवसांनी आपल्याला त्याच्यापासून शूट येताना दिसतो, छोटे छोटे लीफ येताना दिसतात त्याला. नंतर काही दिवसांनी आणखी त्याला पाणी वगैरे टाकलं, थोडंसं सनलाईट वगैरे प्रॉपर भेटली, तर त्याच्यापासून आपल्याला छोटे छोट्या त्याला स्टेम येताना वगैरे दिसतात. नंतर काही दिवसांनी फ्लावर यायला लागतात. म्हणजेच त्या एका छोट्याशा पार्टपासून, त्या स्टेमपासून आपण नवीन प्लांट तयार करण्याच्या मेथडला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन. त्यामधली कटिंग ही प्रोसेस, कट करून, स्टेम कट करून आपण लावलेले आहे त्या प्रोसेसला कटिंग म्हणतो. ग्राफ्टिंगमध्ये काय केलं जातं, ग्राफ्ट केलं जातं, काहीतरी ग्राफ्ट करतो आपण. तिथे दोन नवीन प्लांट घेतो आपण, दोन प्लांट घेतो आणि ते एकमेकांसोबत जॉईन करतो. एका प्लांटचा आपण स्टेम कट करतो आणि ते स्टेम त्या दुसऱ्या प्लांटच्या रूटच्या पोर्शनच्या तिथे जाऊन लावतो. एकमेकांना रोप थ्रू वगैरे आपण काय करतो, रॅप करतो किंवा वॅक्स करतो त्याला, आणि त्याच्यापासून मग न्यू प्लांट ग्रो होतं. अशा प्रोसेसला ग्राफ्टिंग म्हणतो. तर जो स्टेमचा पोर्शन असतो त्याला आपण सायन म्हणतो. जे खालचा रूटेड पोर्शन असतो त्याला आपण स्टॉक म्हणतो. हे
सायन आणि हे स्टॉकचं जे स्ट्रक्चर आहे ते एकमेकांना जॉईन केले जातात आणि त्यांच्यापासून न्यू प्लांट तयार केलं जातं. अशा प्रोसेसला ग्राफ्टिंग म्हणलं जातं. एक्झाम्पल मँगोमध्ये, ॲपलमध्ये, सिट्रसमध्ये ग्राफ्टिंग प्रोसेस केली जाते. नेक्स्ट आहे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरमध्ये पण काय केलं जातं, एखादं प्लांट आहे त्याचे सेल, टिश्यू वगैरे घेतला जातो, सेल किंवा टिश्यू घेतला जातो. मग ते अगार मीडियमवर काय केले जातात, ग्रो केले जातात, प्लेस केले जातात त्या जे आपण सेल टिश्यू वगैरे घेतला. मग काही दिवसांनी त्यांना हवं ते फेवरेबल कंडिशन त्यांना प्रोव्हाइड केली जाते लॅब थ्रू. जितकी त्यांना लाईट वगैरे लागते, टेम्परेचर वगैरे ते सगळं त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. काही दिवसांनी आपल्याला त्या अगार मीडियमवर छोटे छोटे प्लांटलेट येताना दिसतात, छोटे छोटे रोपं बारीक बारीक दिसतात येताना. मग ते घेऊन नंतर सॉईलमध्ये त्याला काय केलं जातं, प्लांट केलं जातं आणि त्याच्यापासून अशा पद्धतीने आपण नवीन प्लांटचं कमी वेळामध्ये मल्टिप्लिकेशन करू शकतो, प्रोडक्शन करू शकतो. त्या मेथडला आपण टिश्यू कल्चर असं म्हणतो. एक्झाम्पल बनाना, ऑर्किड, टोमॅटो. तर ह्याचं टिश्यू कल्चरचे इम्पॉर्टन्स काय आहेत की फास्ट मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट आहे, प्रोडक्शन ऑफ डिसीज फ्री. जर आपल्याला डिसीज फ्री प्लांट पाहिजे असतील तर आपण टिश्यू कल्चर ही मेथड वापरून त्याच्यापासून डिसीज फ्री प्लांट बनवू शकतो. आपल्याला चांगलं जर प्रोडक्शन घ्यायचं असेल किंवा आपल्याला कमी वेळेमध्ये खूप जास्त प्लांट पाहिजे असतील तर आपण ह्याचं फास्ट मल्टिप्लिकेशन टिश्यू कल्चर या पद्धतीने करू शकतो. आणखी प्रिझर्व पण करू शकतो. नेक्स्ट आहे आपलं सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं आणि त्यांच्यापासून झायकोट तयार होतो. झायकोटमध्ये काय होतं, सेल डिव्हिजन होतात आणि त्यांच्यापासून एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ तयार झाल्याच्या नंतर एंडोस्पर्म वगैरे एम्ब्रिओ तयार होतो, त्याच्यापासून नवीन प्लांट वगैरे तयार होतो. नंतर एंडोस्पर्म तयार होतो, फ्रूट सीडचं जर्मिनेशन वगैरे होतं. त्या प्रोसेसला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, हे फ्लावरचं पूर्ण स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण स्ट्रक्चर पाहिजे असेल फ्लावरमध्ये तर तुम्ही जे जास्वंदाचे फ्लावर दिसतात, हिबिस्कस रोजा सायनेसिस ज्याला आपण म्हणतो, ते जास्वंदाचं फ्लावर घेतलं तर त्याच्यात आपल्याला अँथर, फिलॅमेंट, ओहूल, ओहरी, सेपल, पेडिसिल हे सगळे स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर हे जे येल्लो कलरचं जे स्ट्रक्चर आहे एकदम टिपला दिसतं त्याला आपण अँथर म्हणतो. हे जे स्टॉक लाईक स्ट्रक्चर आहे त्याला फिलामेंट म्हणतात. आणि अँथर आणि फिलामेंटच मिळून स्टॅमिन बनतो. आतमध्ये ओव्हल शेपची ही ओहरी प्रेझेंट आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये डार्क ग्रीनमध्ये ओव्हल्स प्रेझेंट असतात. म्हणजे हे जे सीड लाईक जे स्ट्रक्चर दिसतं त्याला आपण काय म्हणतो, ओव्हल म्हणतो. हे डार्क ग्रीन कलरची ओहरी आहे, त्याच्यामध्ये ओव्हल असतात इनक्लोज. हे जे पाकळ्यासारखं स्ट्रक्चर दिसतं त्याला आपण पेटल म्हणतो. त्या पाकळ्याच आहेत त्याला आपण पेटल म्हणतो. आणि एक्झॅक्ट त्या पेटलच्या खाली हे काय असतात, सेपल प्रेझेंट असतात. सेपलच्या इथे रिसेप्टॅकल प्रेझेंट असतो आणि जो फुलांचा देठ असतो त्याला आपण काय म्हणतो, पेडिसिल म्हणतो. ही आतमधली ट्यूबलाईक जे स्ट्रक्चर दिसतं त्याला स्टाईल म्हणतो. आणि हे जे एकदम टिपचा जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टिग्मा म्हणतो. याच्यावर पोलन ग्रेन येऊन लँड होतात. लँड झाल्याच्या नंतर पोलन ट्यूब थ्रू ते आतमध्ये जातात ओहरीमध्ये. मग तिथे ते एकमेकांसोबत फ्यूज होतात. तिथे फर्टिलायझेशन वगैरे प्रोसेस याच्यामध्ये होतात. हे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहेत डिटेलमध्ये. फ्लावरचे कोणकोणते स्ट्रक्चर आहेत, 4 ओव्हरऑल्स प्रेझेंट असतात. कोणकोणते असतात, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. तर कॅलेक्स ज्याला आपण सेपल म्हणतो, हे सेपल त्यालाच आपण कॅलेक्स पण म्हणतो. आउटर मोस्ट ओव्हरऑल्स आहेत. ग्रीन अँड लीफ लाईक स्ट्रक्चर आहे, ग्रीन कलरचं आणि एकदम लीफ लाईक स्ट्रक्चर दिसतं. फंक्शन काय पहा, प्रोटेक्शन ऑफ फ्लावर बर्ड. ज्यावेळेस फ्लावर हे बर्डच्या कंडिशनमध्ये असतं, कळीच्या स्वरूपात असतं, त्यावेळेस हे काय करत असतं, हे सेपल त्याचं प्रोटेक्शन करत असतात. करोला ज्याला आपण पेटल म्हणतो, करोला. सेकंड ओव्हरऑल्स आहे ब्राईटली कलर्ड अँड सेंटेड. एकदम ब्राईटली कलर्ड आणि सेंटेड असतात, जेणेकरून जे पॉलिनेटर असतात, पॉलिनेशनमध्ये पॉलिनेटर एजंट वगैरे प्रेझेंट असतात. त्या पॉलिनेटर एजंटला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी ह्यांचा जो कलर आहे ते ब्राईट कलरचे असतात आणि सेंटेड असतात. त्यामुळे पॉलिनेटर त्यांच्याकडे लवकर अट्रॅक्ट होतात.
नेक्स्ट आहे अँड्रोशियम. हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. अँड्रोशियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि गायनोशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावर मधला. हा अँड्रोशियम मेड ऑफ स्टॅमिन, एक सिंगल युनिट आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्टॅमिन म्हणतो. ही स्टॅमिन आहे, प्रत्येक स्टॅमिन मध्ये अँथर अँड फिलामेंट असतात. अँथर पासून पोलन ग्रेन तयार होत असतात आणि हे फिलामेंट एक स्टॉक सपोर्टिंग, अँथरला सपोर्ट करण्यासाठी एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर इथं प्रेझेंट असतं, त्याला आपण काय म्हणतो, फिलामेंट. गायनोशियम, कार्पेल आणि पिस्टिल, जे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, मेडअप ऑफ वन ऑर मोर कार्पेल, एक सिंगल युनिटला कार्पेल म्हणतो. इच कार्पेल स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी प्रेझेंट असते. मग स्टिग्मा काय करतो, पोलन ग्रेनला रिसीव्ह करत असतो. स्टाईल हे काय ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, जे की ट्रान्सफर करण्यासाठी हेल्प करत असतं. आणि ओव्हरीमध्ये काय असतात, ओव्हुल्स प्रेझेंट असतात. हे सीड लाईक जे स्ट्रक्चर दिसतं त्याला ओव्हुल्स म्हणतात. मग ते नंतर डेव्हलप इंटू सीड, सीडमध्ये नंतर ते डेव्हलप होतात. ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं, फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर हे ओव्हुलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सीड्समध्ये होतं. फंक्शन काय पहा यांच्यामध्ये, फ्लावरचं फंक्शन काय आहे, साईट ऑफ गॅमेट फॉर्मेशन, इथे गॅमेटचं फॉर्मेशन होतं. साईट ऑफ पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन, पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन प्रोसेस ह्या फ्लावरमध्ये होतात. आणि डेव्हलप इंटू फ्रूट अँड सीड आफ्टर फर्टिलायझेशन, ज्यावेळेस फर्टिलायझेशन होईल त्यावेळेस यांच्यापासून सीडचं आणि फ्रूटचं पण फॉर्मेशन होतं. नेक्स्ट आहे 3 मेजर इव्हेंट इन फ्लावर. फ्लावर सेक्शुअल रिप्रोडक्शन होताना त्यांच्यामध्ये कोणकोणते 3 मेजर इव्हेंट होतात, तर हे होतात प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदर जे काही इव्हेंट होतात त्याला आपण प्री फर्टिलायझेशन म्हणतो. इव्हेंट दॅट हॅपन बिफोर फर्टिलायझेशन. मग इथे काय होतं, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट, म्हणजे मेल गॅमेट कोणता आहे, पोलन ग्रेन, आणि फिमेल गॅमेट म्हणजे एग. ह्या दोघांचं काय होतं, फॉर्मेशन होतं. फॉर्मेशन म्हणजेच इथे गॅमेट फॉर्मेशन होतं. नंतर पॉलिनेशन होतं. पॉलिनेशनमध्ये काय केलं जातं, हे जे पोलन ग्रेन आहेत फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ट्रान्सफर केले जातात, त्या प्रोसेसला पॉलिनेशन म्हणतो. मग पॉलिनेशन हे ह्या दोन प्रोसेस प्री फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये होतात. नंतर लगेच त्यांच्यामध्ये काय होतं, फर्टिलायझेशन होतं. हे जे तयार झालेले पोलन ग्रेन आहेत, हे पोलन ग्रेन जर्मिनेट होतात स्टिग्मावर आणि पोलन ट्यूब ग्रो अँड कॅरी मेल गॅमेट टू ओव्हुल. मग ओव्हुल पर्यंत त्या पोलन ट्यूब थ्रू त्या काय करतात, ओव्हुल पर्यंत जातात मेल गॅमेट. मग मेल गॅमेट गेल्याच्या नंतर तिथे फिमेल गॅमेट तर ऑलरेडी एक तिथं प्रेझेंट असतो. मग मेल आणि फिमेल गॅमेट एकमेकांसोबत फ्यूज होतात आणि फ्यूज झाल्याच्या नंतर तिथे एक प्रोसेस होते, त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. तर ह्या प्रोसेसमध्ये डबल फर्टिलायझेशन होतं, 2 वेळेस फ्युजन होत असतं. एक मेल गॅमेट एक सेलला जाऊन अटॅच होतो, एक सेलला जाऊन तिथे अटॅच झाल्याच्या नंतर तिथे फर्स्ट फर्टिलायझेशन होतं आणि त्यांच्यापासून झायगोट तयार होतो. आणि दुसरा मेल गॅमेट जे सेंटरच्या ज्या सेल आहेत तिथे जाऊन अटॅच होतो आणि त्यांच्यापासून एंडोस्पर्म तयार करतो. अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन. 2 वेळेस फ्युजन होत आहे. एक म्हणजे न्यूक्लियस सोबत, सेकंडरी न्यूक्लियस सोबत एक मेल गॅमेट जाऊन अटॅच होतो आणि दुसरा मेल गॅमेट तिथं असलेला प्रेझेंट असलेला जे सेंट्रल सेल आहे त्याला आपण एग म्हणतो, त्याला जाऊन अटॅच होतो. अशा प्रोसेसला आपण डबल फर्टिलायझेशन म्हणतो. डबल फर्टिलायझेशन हे फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये होतं. नंतर पोलन ट्यूबची ग्रोथ होते. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये काय होतं पहा, झायगोट पासून झायगोट डेव्हलप होतो. झायगोटमध्ये सेल डिव्हिजन होतं. मग सेल डिव्हिजन होऊन झायगोट पासून एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ होत असतं या प्रोसेसमध्ये. आणि जे काही ओव्हुल्स तयार झालेले आहेत, ओव्हुल्स तिथं प्रेझेंट असतात, ते ओव्हुल्स नंतर सीडमध्ये कन्वर्ट होतात. आणि जी ओव्हरी आहे ती ओव्हरीपासून फ्रूट तयार होतात. तर अशा पद्धतीने हे 3 मेजर इव्हेंट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होत असतात. इथपर्यंत आपले हे पॉइंट आपण पार्ट 1 मध्ये पहा. आपण काय काय पाहिलं, एकदा आपण रिवाइज करू काय काय पाहिलं. रिप्रोडक्शन म्हणजे काय हे पाहिलं आपण. हा आपला पार्ट 1 होता. याच्यामध्ये आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय हे पाहिलं. त्यानंतर त्याचे टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन पाहिले, त्यामधील डिफरन्सेस पाहिले. डिफरन्सेस पाहिल्याच्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय,
आणि त्यांच्या मेथड कोणकोणत्या आहेत, जसं की बायनरी फ्युजन वगैरे, त्या सगळ्या मेथड आपण डिस्कस केल्या. त्या झाल्याच्या नंतर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय ही प्रोसेस पाहिली आणि स्ट्रक्चर ऑफ फ्लावर पाहिलं. आणि त्यांच्यामध्ये 3 मेजर इव्हेंट कोणकोणते आहेत हे सुद्धा आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस केलं आहे. ह्यानंतरचे जे टॉपिक असतील, जे काही पॉईंट असतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. जर तुम्हाला हे व्हिडिओ समजला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाकीचे आपण पॉईंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.